नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमध्ये एक महत्त्वाचा पाठ धातू व अधातू मेटल्स अँड नॉन मेटल्स याचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण काय शिकलो पाहूया एकदा. मागील भागात आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स आर क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स, that is metals, non-metals and metalloids. Along with that we have studied properties of metals and non-metals and metalloids. Metals have some common properties like hardness, metals are hard, density they have malleability, they have ductility म्हणजे तन्यता, तार काढता येते, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, उष्णतेचे सुवाहक आहेत, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, सोनॅरिटी म्हणजे नादमयता, एक धातू दुसऱ्या धातूवर आपण आदळला की आवाज येतो, शाळेची घंटा उदाहरणार्थ, लस्ट्रस चकाकी असते धातूंना. हे झाले धातूंचे गुणधर्म. त्याबरोबर आपण नॉन मेटल अधातू पण पाहिले. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. अधातू हे स्थायू कमी असतात, काही द्रव आणि वायू रूपात जास्त असतात. त्यांनासुद्धा काही प्रॉपर्टीज आहेत, लाईक ब्रिटलनेस, ठिसूळपणा असतो. कोळसा बघा आपण ठोकला की त्याचे पावडर होते, आणि काहींना चकाकी पण असते, जसं कोळशाचं जे रूप आहे हिरा त्याला चकाकी आहे, किंवा आयोडीनचे स्फटिक त्यांना चकाकी आहे. सो वी हॅव स्टडीड दिस मच लास्ट टाइम. टुडे वी आर गोइंग टू स्टडी द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंचे व अधातूंचे रासायनिक गुणधर्म आपण पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण पाहिले ते भौतिक गुणधर्म पाहिले, फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. रासायनिक गुणधर्मामध्ये महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जे आपण तुम्ही अणुसंरचना धड्यामध्ये शिकलात की मूलद्रव्यामध्ये किंवा अणूमध्ये मूलद्रव्याचा एक अणू असतो, त्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतात, आणि प्रोटॉन न्यूट्रॉन केंद्रकात असतात, इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरत असतात. मग ते इलेक्ट्रॉन प्रत्येक अणूमध्ये, मूलद्रव्याच्या अणूमध्ये किती असतात किंवा प्रत्येक मूलद्रव्याचे, आणि त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे वाटणी. प्रत्येक कक्षा असते त्यांची, पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा. या प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण महत्त्वाचं आहे. केमिकल रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया मूलद्रव्ये जी करतात ती कशावर अवलंबून आहे, त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज बेस फॉर द केमिकल बिहेवियर ऑफ ऑल द एलिमेंट्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यांनी इलेक्ट्रॉन वाटणी कशी आहे त्यावरून ठरतं ते कोणाशी अभिक्रिया करतात. आता धातू मूलद्रव्यांबद्दल बोलतोय आपण. सी हिअर द एक्झाम्पल ऑफ 3 मेटल्स. सोडियमचे 11 इलेक्ट्रॉन असतात. मग 11 इलेक्ट्रॉनची वाटणी कशी झाली आहे बघा. पहिल्या इलेक्ट्रॉनच्या कक्षेमध्ये, अणूच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन बसतात, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पहा, टोटल त्यांची 2 अधिक 8 अधिक 10 1 11 झाली पाहिजे. 11 एकूण जो अणुअंक म्हणतो आपण, ॲटॉमिक नंबर, तो झाला पाहिजे. मॅग्नेशियमचे 12 इलेक्ट्रॉन असतात. 12चं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे बघा. पहिल्या कक्षेत 2च इलेक्ट्रॉन बसतात. तुम्ही अणुसंरचना पाठा शिकलात. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 2. सिमिलरली ॲल्युमिनियम. मग काय तुम्हाला दिसते बघा, ह्या धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये
एक आहे इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲक्च्युली इलेक्ट्रॉन स्वरूपणाचं कसं असतं की कक्षा जी आहे ती कंप्लीट होण्यासाठी, कुठलीही कक्षा जी आहे मूलद्रव्याच्या अणूची कंप्लीट होण्यासाठी मिनिमम 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन झाले पाहिजेत, म्हणजे कक्षा पूर्ण होते. तर पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉनची असते, आणि पहिली कक्षा पूर्ण व्हायला 2 इलेक्ट्रॉन लागतात, पण पुढच्या सर्व कक्षा पूर्ण व्हायला कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन तरी लागतात. मग ह्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, ह्याच्याकडे 2च आहेत, याच्याकडे 3च आहेत. मग हा एक इलेक्ट्रॉन मला काय करेल? व्हॉट सोडियम विल डू? ही विल नॉट गेट 7 इलेक्ट्रॉन्स because total 8, for total 8 he require or sodium requires still 7 electrons. मग एवढे 7 इलेक्ट्रॉन्स त्याला दुसरा मूलद्रव्य देणार नाही ना, कारण जो देईल त्याची कक्षाच खाली होईल. सिमिलरली मॅग्नेशियम रिक्वायर्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 6 electrons to complete 8. Octet, it is called as octet, to complete octet. Aluminum require 3 plus 5, 3 plus 5 electrons. Got or not? ह्याला 5 पाहिजेत ऑक्टेट कंप्लीट करायला, ह्याला 7 पाहिजेत प्लस 7, ह्याला किती पाहिजेत? मॅग्नेशियमला 6 पाहिजेत. मग एवढे इलेक्ट्रॉन मिळू शकत नाहीत. त्यामुळे मेटल्सची टेंडन्सी काय असते? दे हॅव टेंडन्सी टू गिव अप, टू डोनेट इलेक्ट्रॉन. गिव अप म्हणजे इलेक्ट्रॉन ते दुसऱ्याला देऊन टाकतात. कोणाला देतात? जो ॲक्सेप्टर जो असेल, लाईक क्लोरीन. ऑल ऑफ यू नो सोडियम क्लोराईड. आपण जे मीठ खातो त्या क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन सोडियम क्लोरीनचं असं आहे 2, 8 आणि 7. 7 म्हणजे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहेत? 7 इलेक्ट्रॉन आहेत. दिस क्लोरीन रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन विच इट विल गेट बाय सोडियम, अँड देन इट बिकम्स अवर सॉल्ट, दॅट इज सोडियम क्लोराईड. म्हणजे असा जो कोणी घेणारा असेल त्याला तो देऊन टाकतो. Therefore all the metals have tendency टू लूज इलेक्ट्रॉन. म्हणजे लूज म्हणजे इलेक्ट्रॉन सोडायची, इलेक्ट्रॉन देण्याची त्यांची प्रवृत्ती असते, कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. 3पर्यंत इलेक्ट्रॉन ज्यांचे असतात सर्व मेटल्सचे मोस्टली, त्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती आहे. आणि साहजिकच इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं? इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धन आयन फॉर्म होतं. पहा इथे तेच मी उदाहरण दाखवलं बघा. आता सोडियम तो काय करणार? मग 1 इलेक्ट्रॉन देणार, प्लस इलेक्ट्रॉन म्हणजे त्याने दिला. इथे प्लस लिहा किंवा इथे मायनस लिहा, मायनस इलेक्ट्रॉन दोन्ही एकच आहे. मग आता 1 इलेक्ट्रॉन दिला, इलेक्ट्रॉन कमी झाला, पण केंद्रकातला चार्ज मात्र पॉझिटिव्ह जो आहे, त्या केंद्रकामध्ये जो प्रोटॉन न्यूट्रॉनची जी बेरीज असते किंवा बेरीज आपण प्रोटॉन म्हणूया पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉनला चार्ज नसतो, ते तेवढेच राहिले. त्यामुळे त्याचा चार्ज 1ने वाढला. त्याचा चार्ज काय झाला? 1ने वाढलेला आहे. आता चार्ज 1ने वाढला म्हणजे प्लस झाला. मग ह्या प्लसला काय म्हणायचं? Na+ सोडियम आयन. आणि जे पॉझिटिव्ह आयनला काय म्हणतात? कॅटायन म्हणतात. पॉझिटिव्ह आयन्स आर कॉल्ड ॲज कॅटायन्स. तर ऑल द मेटल्स हॅव व्हॉट टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म कॅटायन. बघा सोडियम बनला सोडियम आयन, इलेक्ट्रॉन राहिले 2, 8. मॅग्नेशियम ऑल्सो इट ऑल्सो लूजेस इलेक्ट्रॉन, तो पण इलेक्ट्रॉन लूज करतो, 2 इलेक्ट्रॉन देतो, त्यामुळे तो बनला मॅग्नेशियम आयन. ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि फॉर्म होतो ॲल्युमिनियम आयन. आता किती इलेक्ट्रॉन दिले तेवढी संयुजा पण त्याची आहे बघा. ह्याने 1 दिला 1 प्लस आहे, ह्याने 2 दिले 2 प्लस आहे, ह्याने 3 दिले 3 प्लस, ॲल्युमिनियम +3. म्हणजे धातूंची टेंडन्सी काय कळलं तुम्हाला? मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म अ कॅटायन. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द metals. Now we'll see how they react with oxygen or acid or water. First reaction with oxygen. ऑक्सिजन बरोबर त्यांची रिॲक्शन कशी होते धातूंची? धातूंची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन ऑक्साईड बनणार, बरोबर ना? कुठलाही पदार्थ ऑक्सिजनशी संयोग झाला की त्याचं ऑक्साईड बनतं, ऑक्सिजन जॉईंट होतो त्याच्याशी. बघा मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियमपासून मॅग्नेशियम ऑक्साईड बनलं. आपलं लोखंड आपण म्हणतो लोखंड गंजतं. लोखंड गंजतं म्हणजे काय? दमट हवेत, दमट हवा म्हणजे ओलसर हवा. लोखंडाची वस्तू गंजते बघा, गंज लागतो. म्हणजेच काय होतं? पाण्याच्या सानिध्यात हवेमध्ये हवेतलं ऑक्सिजन आणि पाणी यांच्या सानिध्यात त्याचं ऑक्साईड बनतं. हे बघा 2Fe बॅलन्स केलं इक्वेशन. आणि ऑक्सिजन फेरस ऑक्साईड,
फेरस ऑक्साईडचं बनतं फेरिक ऑक्साईड. आणि आपला जो गंज आपण जो म्हणतो फेरस ऑक्साईड इज अगेन कन्वर्टेड पाणी असतं ना हवेमध्ये, त्यामुळे त्याचं पाण्यातलं तो ऑक्सिजन घेतो आणि फेरस ऑक्साईडपासून फेरिक ऑक्साईड बनतं, Fe2O3 बनतं. आणि हा फेरिक ऑक्साईड म्हणजेच गंज, ह्यालाच काय म्हणतात गंज. पहिलं त्याचं कन्वर्शन फेरस ऑक्साईडमध्ये होतं, ह्याला म्हणतात फेरस ऑक्साईड, आणि नंतर तो फेरिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतो. म्हणजे हा गंज म्हणजे काय आहे, ऑक्साईडच आहे. म्हणजे धातूंची क्रिया होऊन काय होतं कळलं तुम्हाला, धातूंची क्रिया ऑक्सिजन बरोबर होऊन ऑक्साईड तयार होतात. आता ही ऑक्साईड आम्लधर्मी आहेत. आम्लधर्मी म्हणजे काय, त्यांची आम्लधर्मी म्हणजे तुम्हाला कळलं असेल की आम्लारी धर्मी आहेत. आम्लारी म्हणजे तांबडा लिटमस त्यांच्यामध्ये निळा होतो. त्यांचं जर द्रावण बनवलं तर तांबडा लिटमस त्यांच्यामध्ये निळा होतो, आणि त्यामुळे आणि ते ॲसिडबरोबर क्रिया करतात. बघा इथे वाक्य, मेटल ऑक्साईड जे आहेत ना ते ॲसिडबरोबर क्रिया करून सॉल्ट आणि वॉटर फॉर्म करतात. मग ॲसिडबरोबर क्रिया आपल्याला उदासीनीकरण माहिती आहे. ॲसिड बरोबर आम्ल अधिक आम्लारी बरोबर क्षार आणि पाणी. मग इथे हे आम्ल आहे ॲसिड, तर हे आम्लारी झालं, बरोबर ना, कारण क्षार आणि पाणी तयार झालेलं आहे. म्हणजेच मेटलची जी ऑक्साईड आहे ती सगळी आम्लारी धर्मी असतात, कारण त्यांच्या द्रावणात लाल लिटमस निळा होतो. दुसरी प्रॉपर्टी आपण पाहूया, त्यांची धातूची आम्लाशी काय क्रिया होते. रिॲक्शन ऑफ मेटल विथ ॲसिड्स. बहुतेक सर्व धातू आम्लाशी संयोग पावतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतं. पहा या चित्रामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे परीक्षा नळीमध्ये, आणि मॅग्नेशियमची रिबीन टाकली आहे त्यामध्ये, आणि त्या लगेच विगरस रिॲक्शन होते स्ट्रॉंग ॲसिड बरोबर, आणि जो वायू बाहेर पडतो त्या वायूजवळ तुम्ही जशी जळती काडी आणली तिथे, तर जळती काडी फट असा आवाज होऊन विजेल, कारण तो हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजन काय होतो, स्वतः फट असा आवाज येऊन विजतो. कळलं की नाही. देअरफॉर द रिॲक्शन ऑफ ऑल द मेटल्स विथ ॲसिड गिव्स वन सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस. मॅग्नेशियम क्लोराईड एक म्हणजे सॉल्ट तयार, क्षार तयार होतो कोणताही, जशाप्रमाणे जे तुमचं धातू असेल त्याप्रमाणे. आता मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम क्लोराईड तयार झालं. त्यानंतर ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम क्लोराईड तयार झालं, आणि हायड्रोजन वायू तयार होतो. बघा, मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड अँड फॉर्म सॉल्ट रिस्पेक्टिव्ह सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस इज इव्हॉल्व्ड इन द रिॲक्शन. नाव द रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. पाण्याबरोबर कशी रिॲक्शन होते. काही धातूंची पाण्याबरोबर विगरस रिॲक्शन, पटकन रिॲक्शन होते कक्ष तापमानाला, पण काहींची गरम पाण्यासोबत होते, तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत. म्हणजे जी कमी रिॲक्टिव्ह आहेत त्यांनी गरम पाण्याची वाफ म्हणजे उकळतं पाणी पाहिजे, आणि जे हायली रिॲक्टिव्ह आहेत त्यांना पाण्यात टाकल्या रिॲक्शन होते. बघा तुम्हाला पोटॅशियमचं चित्रात दिसत असेल, पोटॅशियम टाकल्या रिॲक्ट होतो आहे. तसंच तुमचा हा सुद्धा कोणता सोडियमसुद्धा पाण्यात टाकल्याबरोबर रिॲक्ट होतो. सोडियम बघा, सोडियमचा पीस टाकला बघा, सोडियमची पाण्याबरोबर स्फोटक क्रिया होते. सोडियम छोटासा जरी पीस टाकला तर अशा प्रकारे एक्सप्लोजन होतं पाण्यामध्ये. म्हणजे तो हायली रिॲक्टिव्ह आहे सोडियम पाण्याबरोबर. कळलं का तुम्हाला. सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर. आता आपण पोटॅशियमचं पाहिलं, बट सम अँड इव्हॉल्व हायड्रोजन गॅस. इथे पण हायड्रोजन गॅस निर्माण होतो जो या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गॅस. बट सम मेटल्स रिक्वायर्ड वॉर्म वॉटर किंवा हॉट वॉटर किंवा पाण्याची वाफ म्हणजे गरम पाणी लागतं. मॅग्नेशियमची लगेच पाण्याबरोबर क्रिया होत नाही. आपल्या ज्या फटाक्यामध्ये जे असते बंदुके जे आपल्या तुडतुड्या वगैरे त्यामध्ये तर मॅग्नेशियमच यूज केलं असतं, मॅग्नेशियमची पावडर असते. मग मॅग्नेशियम आपण पेटवतो बघा, पण ते पाण्यात टाकल्यावर लगेच रिॲक्ट होत नाही, गरम पाणी लागतं. तर दिस इज अ रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर दॅट इट इन्व्हॉल्व्स हायड्रोजन गॅस. आता आपण पाहूया अधातू, नॉन मेटल्सचे काय आहे केमिकल प्रॉपर्टीज. पहिलं पाहूया मगाच्याप्रमाणे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. जसं मेटल्सला आपण सांगितलं की त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात की जे देतात, लूज करतात, आणि दे फॉर्म कॅटायन. अधातूंचं उलट आहे. अधातूंच्या बाह्यतम कक्षेत 3च्या पुढे 4, 5, 6, 7 असे इलेक्ट्रॉन असतात. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा कवच म्हणजे बाह्यतम कक्षा. आता साहजिकच 4, 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असले, 4 आहेत कार्बनचे, त्यामुळे कार्बन मोस्टली देतही नाही, घेत नाही, शेअरिंग करतो. ह्याच्याबद्दल डिटेल आपण पुढील भागांमध्ये आपल्या अभ्यासात शिकणारच आहोत. आता नायट्रोजन बघा इथे दाखवलं आहे. नायट्रोजन वायू आपला, त्याचे 7 इलेक्ट्रॉन. कसं आहे बघा डिस्ट्रीब्युशन, 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत, 5 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत. ऑक्सिजनचं बघा,
2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत, 6 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत. क्लोरीन तर तुम्हाला मी सांगितलं 17 इलेक्ट्रॉन, 2 8 7. आता ही मूलद्रव्य काय करतील? आय टोल्ड यू मिनिमम 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. मग ह्याला किती पाहिजेत? +3 पाहिजेत, बरोबर ना. याला किती पाहिजेत? 2 पाहिजेत आणि ह्याला 1च पाहिजे. मग ते देणार नाहीत. ते काय करणार? आपल्याला 3 कोणाकडून मिळतात? दे विल ट्राय टू गेन. आपल्याला कोणाकडून मिळतील? त्या मूलद्रव्याबरोबर ते संयोग करणार टू फॉर्म अ कंपाऊंड, म्हणजे संयुग तयार करण्यासाठी. देअरफॉर दे आर गेनिंग, ते घेतात इलेक्ट्रॉन. हा किती घेणार? 3 घेणार, बरोबर ना. दुसऱ्याकडून घेणार. हा घेणार, ऑक्सिजन घेणार 2 आणि क्लोरीन घेणार 1 इलेक्ट्रॉन. मग आता त्यांचं इलेक्ट्रॉन्स वाढले. आता जो केंद्रकामधले प्रोटॉन तेवढेच आहेत ना, केंद्रकातले प्रोटॉन वाढलेले नाही आहेत. इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे काय झालं? निगेटिव्ह चार्ज वाढला. आपण बघा गणित सोडवताना 2 संख्या आहेत, +3 आणि -5 असेल तर आपला ॲन्सर आपण काय लिहितो? -2 लिहितो की नाही, बरोबर ना. मोठ्या संख्येचं चिन्ह देतो आपण. तसं समजा पॉझिटिव्हमध्ये आपण +3 मी दिलं आणि ते -2 दिलं तर ह्याचं ॲन्सर काय होतं? 1 येतं. म्हणजे कॅटायनचं असं आहे, केंद्रकामध्ये प्रोटॉन 3 आहेत पण त्याने इलेक्ट्रॉन किती? इलेक्ट्रॉन त्याने 2 दिले म्हणजे त्याचा चार्ज 1 झाला. तसं आता इथे यांच्यामध्ये काय आहे? त्याने किती इलेक्ट्रॉन घेतले तेवढे त्याची संयोजन आणि निगेटिव्ह होणार. काय होणार? संयोजन निगेटिव्ह होणार. 2 8 7 आहे. मग ह्याने 1 इलेक्ट्रॉन घेतला, त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे संयोजन 1 ने वाढले. 2 इलेक्ट्रॉन घेतले, ऑक्सिजनने 6 आहेत म्हणजे 2 घेतले बघा, +2 ह्याने घेतले म्हणून इकडे प्लस आहे. मग चार्ज बघा किती आहे? -2 आहे बघा, 2 वेळा मायनस चिन्ह आहे. हां, नायट्रोजनने 3 घेतले त्यामुळे नायट्रोजनचे 3 5, कारण 3 का इथे 5 आहेत ना, त्यामुळे 3 घेतल्यावर त्याचं इथे ऑक्टेट कंप्लीट होत आहे आणि त्याचा चार्ज बघा -3. 3 मायनस म्हणजे -3. आता ह्यांना काय म्हणायचं? Cl मायनस किंवा ऑक्सिजनच्या डोक्यावर हे -2 आहे. दे आर कॉल्ड ॲज निगेटिव्ह आयन्स ऑर एनायन्स. सियर अधातूमध्ये लिहिले आहे बघा, संयोजक कंसात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभार म्हणजे ऋण आयन म्हणजेच काय? एनायन बनवण्याची प्रवृत्ती असते. दे हॅव टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. नॉन मेटल्स हॅव टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन अँड फॉर्म निगेटिव्ह आयन विच इज कॉल्ड ॲज एनायन. म्हणजे जेवढे नॉन मेटल्स आहेत ते असे एनायन फॉर्म करतात इलेक्ट्रॉन्स घेऊन. पण त्यांचे तर ऑक्सिजन बरोबर क्रिया पाहूया आपण. काय आहे? अधातू ऑक्सिजनशी संयोग होऊन पुन्हा यांचंसुद्धा ऑक्साईड बनतात. ऑक्सिजनशी संयोग झाला की ऑक्साईडच बनणं. अधातूंचं ऑक्साईड, उदाहरण कार्बनचं कार्बन डायऑक्साईड. समजा कार्बन डायऑक्साईड, हां आता हे कार्बन डायऑक्साईड आहे, ठीक आहे. आता कार्बन डायऑक्साईड मग कोणतं धर्मी आपण पाहूया. मग असे आपण धातूंचे ऑक्साईड काय म्हटलं? आम्लारी धर्मी, बरोबर. मग अधातूचं ऑक्साईड जे कार्बन डायऑक्साईड आहे ते आम्लाबरोबर रिॲक्ट झालं आहे बघा. हे आम्ल आहे ना, दिस इज बेस NaOH. मग हे आम्ल आहे म्हटल्यावर मग हे काय होणार? आम्लारी आहे, हे आम्लारी आहे, बेस आहे. मग हे काय होणार? आम्ल होणार नाही का. आम्लारी अधिक आम्ल बरोबर सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे अधातूंची ऑक्साईड जे आहेत, अधातूंची ऑक्साईड कशी आहेत? आम्लधर्मी. कशी आहेत? कारण ते आम्लारी बरोबर रिॲक्ट करतात. दे रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. देअरफॉर दे आर ॲसिडिक. आम्लधर्मी म्हणजे कशी आहेत? ती ॲसिडिक आहेत. अधातूंचे ऑक्साईड आम्लधर्मी आहेत कारण ती आम्लारीशी संयोग पाहून क्षार व पाणी तयार करतात. आता अधातूंची पाण्याबरोबर काय क्रिया होते बघूया. पाण्याबरोबर काय क्रिया होते? ऑल ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्सचे जे ऑक्साईड जे आहेत ती पाण्यासोबत, नॉन मेटलचे ऑक्साईड्स पाण्यासोबत रिॲक्ट करतात. दे रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ॲसिड. मग अशा आपण पाहिले ना अधातूंचे ऑक्साईड, त्यात त्यांच्या पाण्याबरोबर क्रिया होते. डायरेक्ट ज्या धातू पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत मग त्यांचे ऑक्साईड्स, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर गिव्स कार्बोनिक ॲसिड. देन सल्फर डायऑक्साईड प्लस वॉटर गिव्स सल्फ्युरस ॲसिड H2SO3. अँड दिस सल्फर ट्रायऑक्साईड विल रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक अँड सल्फ्युरस इज डिफरंट. सल्फ्युरिकमध्ये 4 ऑक्सिजन आहे, सल्फ्युरसमध्ये 3 ऑक्सिजन आहेत. म्हणजे सगळे ऑक्साईड्स जे आहेत नॉन मेटल्सचे वॉटरबरोबर रिॲक्ट करतात आणि काय फॉर्म करतं? त्यांच्यापासून आम्ल ॲसिड्स तयार होतात. अँड देन देअर रिॲक्शन विथ ॲसिड्स. अधातू डायरेक्ट ॲसिड बरोबर क्रिया करत नाही, विरल आम्लाबरोबर क्रिया करत नाहीत.
दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता आपण पाहणार आहोत त्यांचे उपयोग. आता एवढे आपण धातू पाहिले, अधातू पाहिले, मग त्यांचा आपल्या नेहमीच्या जीवनात काही ना काही उपयोग आहेच. तुम्ही फक्त आपल्या घरात आजूबाजूला नजर टाकली तरी तुमच्या लक्षात येईल की आपण त्यांचा उपयोग करत आहोत. पाहूया आपण एक एक उपयोग. हा तर पहिला उपयोग तुम्हाला माहितीच आहे. सगळी आपली डेली वेअरची वेसल्स, भांडी जी आहेत आपली घरातली, ती त्यांच्या धातूंचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. ते उष्णतेचे दे आर थर्मल कंडक्टर, उष्णतेचे वाहक आहेत. दे आर डक्टाईल, दे आर मेलिएबल, वर्धन येता मी ठोकून पत्रा करता येतो. देअरफॉर दे आर यूज टू मेक ऑल वेसल्स. घरातली आपली भांडी जी आहेत ती बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा उपयोग केला जातो. तांब्याची भांडी, पितळेची भांडी माहीतच आहेत तुम्हाला, स्टीलची भांडी, ॲल्युमिनियमची भांडी. दिस इज द फर्स्ट यूज. सेकंड यूज इज ॲज दे आर इलेक्ट्रिकल कंडक्टर. माहिती ना, विद्युतचे सुवाहक आहेत. त्यामुळे आपल्या घरातील इलेक्ट्रिकच्या तारा ज्या असतात, तुम्ही त्या तारावरचा प्लॅस्टिक आवरण काढून पहा, तुम्हाला आतमध्ये तांब्याच्या तारा दिसतील. छोटंसं थोडंसं आवरण काढून पाहिलं तर. त्यामुळे त्यांचा ह्या सुवाहक असल्या विजेच्या तारा बनवण्यासाठी उपयोग करतात. नेक्स्ट, घराचे पत्रे. बरोबर ना, घराच्या वरती म्हणजे पत्रे वगैरे लावतो, ऊन पाऊस यापासून संरक्षण व्हावं. ते पत्रे जे ॲल्युमिनियम व लोखंडाचे पत्रे बनवलेले असतात. अजून काय धातूंचा उपयोग हे तर माहितीच आहे तुम्हाला. ॲज दे आर मेलिएबल, ॲज दे आर डक्टाईल, वर्धनीय आहेत, तन्य आहेत. त्यामुळे सगळं ऑर्नमेंट्स बनवायला, ऑल दिस गोल्ड अँड सिल्वर अँड प्लॅटिनम. प्लॅटिनम मोस्टली नाही, सिल्वर आणि गोल्डच वापरतो आपण. दे आर यूज टू मेक द ऑर्नमेंट्स. नेक्स्ट ऑल ऑफ यू नो द मर्क्युरी, पारा. पारा धातू आहे, परंतु कक्ष तापमानाला पारा द्रवरूपात असतो. तो खाली एकदम -39ला तो धातू होतो. कळलं का? एवढा कमी तापमानाला. आणि 351ला तो बॉईल होतो. म्हणजे तेवढ्या दरम्यान तो द्रवरूप असतो, धातू असून सुद्धा. आणि म्हणून पाऱ्याचा उपयोग कुठे करतात माहिती आहे तुम्हाला? स्पिग्मोमॅनोमीटर, BP चेक करायचं उपकरण, किंवा थर्मामीटर. आपल्या घरी आपण ताप बघण्यासाठी थर्मामीटर वापरतो. त्यामध्ये जे तुम्हाला काळं दिसतो, तो ॲक्च्युली काळा नाही आहे, शायनी कलर आहे त्याचा. तो वर चढणारा जो असतो तो पारा आहे. आणि डॉक्टर जे BP चेक करतात त्यात तुम्ही पाहिलंच असेल, तुम्हाला तो बरोबर पारा वर चढताना दिसतो. का चढतो? कारण तो लिक्विड आहे. म्हणून तापमापीमध्ये नंतर रक्तदाबमापी म्हणजे ब्लड प्रेशर मोजायचं जे इन्स्ट्रुमेंट असतं त्यामध्ये पाऱ्याचा उपयोग करतात. हे बघा, लाईक दिस थर्मामीटर वी यूज. आपण डॉक्टर आजकाल इलेक्ट्रॉनिक असतात थर्मामीटर, म्हणजे ते त्यावर आकडा डायरेक्ट येतो. आणि अशा प्रकारे थर्मामीटरमध्ये पारा यूज केला जातो. अजून काय उपयोग बघा, सोडियम जे आहे माहिती आहे, सोडियम धातू, ज्याचा उपयोग काय करतात व्यवहारामध्ये, ही काही संयुग बनवायला उपयोग करतात. म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं मीठ, नंतर सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा, बायकार्बन म्हणजे खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा माहिती आहे ना तुम्हाला, बेकिंग सोडा आपण म्हणतो की नाही, आपण पापड बनवण्यासाठी किंवा भजी वगैरे बनवायला जो वापरतो, ह्या सर्वामध्ये सोडियम ह्या धातूचा उपयोग करून ही सोडियमची संयुग बनवलेली आहेत. नेक्स्ट आपलं शिसं, लेड जे आहे ना शिसं, त्यामध्ये पेन्सिल, शिसं म्हणून कशाचा? ग्राफाईट काय सांगतो तुम्हाला, कार्बनचे 2 मेन आयसोटोप्स आहेत की रूप आहेत, हिरा आणि ग्राफाईट. हिरा जो आहे हा अधातू आहे ना, आता आपण अधातूंचे उपयोग सुरू झाले त्यामुळे. तर कार्बन जो अधातू आहे, पण कार्बनची 2 रूपाची हिरा, डायमंड जो हार्ड आहे, त्याचा उपयोग आपण तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं काच कापण्यासाठी करतात. आणि ग्राफाईट जे आहे त्याचा इलेक्ट्रोड, पाहूया आपण पुढे उपयोग. आणि पेन्सिलचा आतला जो आपला गर असतो ब्लॅक कलरचा आपण ज्याने लिहितो, दॅट इज नथिंग बट ग्राफाईट. पेन्सिलचं शिसं बनवायला ग्राफाईट वापरतात. सी यू कॅन सी हिअर कलर ग्राफाईट, इट हॅज शायनी कलर. हिरा पण चमकतो, ग्राफाईटसुद्धा चमकतो. नेक्स्ट आय टोल्ड यू ग्राफाईट इज यूज ॲज द इलेक्ट्रोड. ॲक्च्युली अधातू विद्युतचे सुवाहक नाहीत, दुर्वाहक आहेत. ओनली एक्सेप्शन, लास्ट टाइम वी हॅड स्टडीड, एक्सेप्शन इज ग्राफाईट. ग्राफाईट हा कार्बनचा असून सुद्धा, कार्बन रॉड असून सुद्धा तो काय आहे? विद्युतचा सुवाहक आहे. म्हणून तुम्ही जर एखादा सेल फोडलात तर त्यामध्ये तुम्हाला मध्ये काळ्या रंगाची कार्बन कांडी दिसेल.
अजून काय अधातूंचा उपयोग पाहूया आपण. काच व सिमेंट बनवायला सिलिकॉन वापरतात. सिलिकॉन अधातू आहे, मग सिलिकॉन डायऑक्साईडचा उपयोग, सिलिकॉन डायऑक्साईड सिलिका म्हणतो आपण, त्याचा उपयोग आपण काच बनवायला. आणि हे बघा काचेचे जे विसेल्स हे जे आहेत ना, म्हणजे लॅब प्रयोगशाळेमधील जी उपकरणे असतात ती सिलिका ह्या अधातूपासून बनवलेली असतात आणि काच बनवायला उपयोग करतात. अजून काय उपयोग आहे बघा. हां बरोबर, येस, दिस इज मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट यूज ऑफ द नॉन मेटल्स. सिलिकॉनचा उपयोग सोलार इलेक्ट्रिक सेल, सोलार सेल जे आहेत त्यांच्यामध्ये ह्या ज्या चिप्स आहेत त्या सिलिकॉनच्या असतात. मग सूर्याचे किरण जेव्हा याच्यावर पडतात त्यावेळेला याचे इलेक्ट्रॉन काय आहेत, इलेक्ट्रिक कंडक्ट करतात, म्हणजे विद्युत वाहक बनतात ते, आणि त्यापासून वीज निर्मिती होते. गावच्या ठिकाणी असे सोलार लॅम्प जे यूज करतात त्यांच्यावरती बघा दिवसा सोलार लॅम्पमुळे वीज त्यामध्ये निर्माण होते आणि रात्रीच्या वेळेला त्या दिव्यांचा उपयोग केला जातो. म्हणजे सौर विद्युत घटात सिलिकॉनचा वापर करतात. आणि नेक्स्ट फॉस्फरस. फॉस्फरसचा उपयोग बघा, फॉस्फरस मॅच बॉक्स म्हणजे आगपेटी म्हणजे काड्या त्यामध्ये फॉस्फरसचा वापर करतात, तांबडा फॉस्फरस. आणि जे हे जंतुनाशकं जी आहेत पिकावर फवारणी करण्यासाठी अधातूंचा वापर केला जातो. आगपेटी, फटाके, जंतुनाशकं जे स्फोटकं हे सर्व बनवायला काय वापरतात, तांबडा फॉस्फरस जो आहे तो वापरतात. फटाक्यामध्ये सुद्धा फॉस्फरस असतो. हे बघा जे फटाके आहेत त्यामध्ये याचा वापर केला जातो. आणि स्फोटके जे एक्सप्लोजिव्ह बॉम्ब वगैरे बनवायला ह्या तांबड्या फॉस्फरसचा वापर केला जातो. नेक्स्ट यूज ऑफ नॉन मेटल सल्फर. सल्फर या अधातूचा आम्ल बनवायला तर होतोच आपण, सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरस ॲसिड बघितलं आपण. शिवाय औषधे, बंदुकीची दारू जी असते ना, ही जी आहे 3 नंबर, ही बघा हीच असते फटाक्यामध्ये आपण जे. आणि मॅग्नेशियम थोड्याफार प्रमाणामध्ये असतं. ही जी मॅग्नेशियम रिबिन जे आहे त्यामध्ये मॅग्नेशियम असतं. तर यांच्यामध्ये कशाचा उपयोग करतात, सल्फरचा उपयोग केला जातो. ऑइंटमेंट, औषधे, आपल्या जे मलमं असतात त्या मलमामध्ये जे जखमेवर लावायचे त्यामध्ये बघा लिहिले आहे तेव्हा सल्फर ऑइंटमेंट, गंधकाचा उपयोग केला जातो. सो इन दिस वे टुडे इन दिस टॉपिक वी हॅव स्टडीड ऑल chemical properties of metals and non-metals and uses of metals and non-metals. So today we'll stop here. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.